नमस्कार. मी चैत्राली यमगर तुमच्यासाठी घेऊन आली आहे नायिका या कथेचा पुढचा भाग म्हणजे भाग 12वा. गूढ गाठीने गुंफलेल्या कुटुंबात जेव्हा प्रेम, नातेसंबंध आणि विश्वास यांची कसोटी लागते तेव्हा कोण काय भूमिका घेईल? ऐका समायरा, सॅम आणि विक्रांत यांच्या आयुष्यात सुरू असलेली खळबळजनक गोष्ट. चला तर मग मेन मुद्द्याकडे आपण वळूयात. तू आधी कारमध्ये बस बरं जरा, मग सांगतो सर्व. प्राची, तू समृद्धी सिद्धीच्या कारमधून ये. मला शांतनूभाईशी महत्त्वाचं बोलायचं आहे. नील आपल्या बायकोला तिच्याकडचं दार ओपन करत बोलतो. अरे असू दे, मी येतो दुसऱ्या गाडीतून, शांतनू म्हणतो खरा, पण प्रीतीलाही गांभीर्य कळत असल्याने गांभीर्य कळत असल्याने ती आपल्या बाळांना घेऊन खाली उतरते. नाईलाजाने का होईना शांतनूला त्याच कारमध्ये बसावं लागतं. बोला, काय बोलायचं आहे एवढं? गाडी रस्त्यावर येताच शांतनू हसून त्याला म्हणतो. मी नाही बोलायचं, आता तू सांगायचं. हा काय सर्व प्रकार आहे? पण नील त्यालाच प्रश्न करतो. अरे आधी मला विषय तर कळू दे बाबा, मग उत्तर देईल ना तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं, शांतनू हसून बोलतो. तुला कळत कसं नाही? तसा नील वैतागत त्याला म्हणतो. पण खरंच शांतनूला काही कळत नसल्याने तो आपल्या भुवया जुळवत त्यालाच पाहायला लागतो. ओके, मला सांग. तसा नील त्याला खरंच समजत नाही हे पाहून स्वतःच शांत होऊन बोलायला लागतो. हा समायराचा बॉडीगार्ड? काय बरं नाव? हां, तुझा मित्र आहे ना? समीर नाव आहे त्याचं. आणि हो, माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. पण त्याच्यामध्येच काय सवाल? शांतनू आता जरा गोंधळून गेला सॅमचं नाव ऐकल्याने. तुला माहीत होतं काय की तो तुझा मित्र आणि आपल्या समायरामध्ये काहीतरी सुरू आहे ते? नील थोडंसं दटावतच विचारतो. व्हॉट? ते ऐकून शांतनूला चांगलाच झटका बसतो. पण तुला कसं कळालं? तो दबकतच पुढे विचारतो. शांतनू, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही खरं, पण आता तू विचारत आहे तर सांगतो. आता घरात सर्वांनाच याबद्दल सगळं कळालं आहे, अगदी मोठ्या मामींनाही आणि त्या निंबाळकर फॅमिलीला सुद्धा. त्यांनीही लग्न तोडून गेलेत. त्याने झालेली घटना जशीच्या तशी बयान केली. ओ, म्हणत शांतूने सगळं आधी ऐकून घेतलं, पण हे कधी ना कधी होणार होतंच हे त्यालाही माहीत होतंच. बोल, आता तुला याबद्दल माहिती होतं ना आधीपासूनच? आणि तुझ्या मित्राचं सॅमचं खरं प्रेम आहे का, की आपल्या औंधसारखं हे प्रकरण आहे? आता नीलने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. नील हा घरातला दुसरा मोठा मुलगा शांतनूनंतर. त्यालाही आपल्या दोन्ही बहिणींबरोबर या बहिणींची काळजी होतीच, जरी त्याला मोठ्या मामी पसंत नव्हत्या. घरात तसंही मानेबाई एवढ्या खास कुणाला आवडतच नव्हत्या. ते मला एवढे डिटेल्स नाही माहिती. मी आधी सॅमशी बोलतो आणि स्वतः या प्रकरणात लक्ष घालतो. डोंट वरी, शांतनू त्याला शांतपणे बोलतो. सगळं खरं तर त्याला माहिती होतं, पण सर्वात आधी त्याला आपल्या आईसाहेबांशी बोलायचं होतं आणि मगच पुढे तो निर्णय घ्यायचे होते. पण हो, हे तरी क्लिअर झालं होतं आता की समायराला त्या मुलाशी, विक्रांतशी लग्न करायचं नव्हतं. जे एवढंच समजणं त्याच्यासाठी आता पुरेसे होतं. ठीक आहे, जशी तुझी मर्जी, पण काही मदत हवी असेल तर सांग. आणि हो, मोठ्या मामीशी जास्त वाद घालू नकोस. शांततेत हे प्रकरण सोडवता येईल ते बघ. नील त्याला मोलाचा सल्ला देतो. येस ब्रो, शांतनू हसून त्याला सॅल्यूट करत म्हणतो. तसंही दोघात फक्त 1 वर्षाचं अंतर होतं आणि दोघंही आधी चांगले मित्र होते, नंतर भाऊ दाजी. आलात आपण? तरी म्हटलं बहिणीचा पोशिंदा, बहिणीचा वकील अजून आला कसा नाही?
एवढं झालं तरी. शांतनू घरात पोहोचताच पहिला आईसाहेबांच्या खोलीत जातो तसा मानेबाई त्याला टोला लागवतात. किती दिवस आपल्या बहिणीच्या चुका पोटात घालणार? त्या बोलतात खरं, पण आवाजात थोडी काळजीही वाटत होती. कधी नव्हे ते. तसंही काळजी असणारच ना. शांतनू त्यांचा काही सावत्र मुलगा नव्हता. तो तर त्यांच्या आवडीचा त्यांचा पहिला मुलगा होता. आखोका तारा टाईप. पण गेल्या 2 वर्षापासून चित्रच बदलून गेलं होतं. मी इथे तुमच्याशी प्रेमाच्या गप्पा मारायला आलो नाही मानेबाई, तो रागात बोलतो. मी तुम्हाला तुम्ही दिलेलं वचन वर्षभराचं आठवण करून द्यायला आलो आहे ना लक्षात, की विसरलात? तो उपहासात्मक हसत म्हणतो. हो, आहे लक्षात. त्या खजील होत बोलतात. असायलाच हवं. नाही, त्याचं काय आहे ना, ते लक्षात नसेल तर मी आहे हो आठवण करून द्यायला या वेळोवेळी. पण मी आपलं डार्क सिक्रेट एक जाणतो याचंही भान असू द्या. म्हणजे मिळवलं. तसं ते एकच नाही, अनेक आहेत, पण सध्या ते एकच पुरेसं आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल मला काय नक्की म्हणायचं आहे ते. बस पुढे मला आठवण, खास आठवण करून द्यायची वेळ आणू देऊ नका मिसेस मानेबाई. त्याचा स्वर मध्येच रागीट, मध्येच तिरस्कार, तर मध्येच वेदनामय अशा संमिश्र भावनेत येत होता. शांतनू, आपण आपल्या आईसाहेबांशी बोलत आहात याचं भान ठेवा, तशा त्या रागाने लाल बुंद होऊन म्हणाल्या. आणि हेच सर्वात माझ्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे की आम्हा तिघांची तुम्ही आईसाहेब आहात. तो उपहासात्मक हसला. लक्षात ठेवा हा लूक दिला त्यांना आणि निघून गेला. मानेबाई त्यांच्या अशा बोलण्याने चांगल्याच मनातून चिडल्या होत्या. शांतनू, आत्ता तुझे हात दगडाखाली आहेत तोपर्यंतच हालचाल काय करता येईल. त्या चिडून समोरच्या टेबलावरचा फ्लॉवर पॉट आपटतात खाली. ह्या काही सुधारणार नाहीत. रूमच्या बाहेर थोडं थांबून ऐकत असलेला शांतनू तो आवाज ऐकून आपली मान नकारात्मक हलवत किंचित गालात हसून निघून गेला. यार, हे डोकं माझं. दुसऱ्या दिवशी सकाळी समायरा आपल्या डोकं धरूनच उठली. पण आता हेही तिच्या सवयीचं होतं. समू, ही घे गोळी आणि पाणी पी. तोच समोर सर्वेश तिच्यासमोर ग्लास धरत बोलतो. तू इथं काय करतोय? ती सर्वेशला तिथं पाहून त्याच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली फेकून रागात म्हणाली. मलाही काही हौस नाहीये, पण काल काकी म्हणाल्या आणि शांतनू भाई नव्हता म्हणून मला यावं लागलं. पण ओके, आता तू आलीच आहे शुद्धीवर तर मी जातो. तोही रागात बोलतो आणि निघून जातो. समायरा आणि सर्वेश सख्खे चुलत भावंड, पण या दोघात कायम उंदीर मांजरांसारखी भांडणं व्हायची. दोघात 2 वर्षांचं अंतर. सर्वेश मोठा. बराच वेळा तो तिला समजून घ्यायचा, पण तिला तो मुळात आवडायचाच नाही. चीप, तू काय नुसतं बघत राहायला आला आहेस का माझा बॉडीगार्ड म्हणून? काचेचा आवाज आल्याने सॅम त्या खोलीत आला होता. तसंही हे होणार हे त्यालाही माहीत होतं, म्हणून त्याने सर्वेशला नको जाऊही म्हटलं होतं. पण सर्वेश हट्टाने गेला होता तिच्या रूममध्ये. कितीही झालं तरी सॅम या घरातील परका आणि सर्वेश तिचा भाऊ होता. शिवाय त्यालाही शांतनूप्रमाणे आपल्या बहिणींची काळजी होतीच की. विक्रांतला काय सांगितलं आहेस तू? पण तिचं बोलणं इग्नोर करून सॅम तिच्या ड्रॉवरमधून टॅब काढून तिच्या हातात देत बोलतो. त्याला रात्रीच शांतनूकडून सर्व कळालं होतं. त्याला ते ऐकून आश्चर्य वाटतं. कोण विक्रांत? आणि मी काय सांगितलं? ती मात्र गोळीकडे नुसतीच पाहत बोलली. आधी गोळी घे, मग बोलू आपण या विषयावर. आणि हो, लवकर आवरून घ्या मॅडम. आज आपल्याला दुसऱ्या एका दिग्दर्शकाला भेटायचं आहे. हो, पण सोबत याचंही भान असू द्या
यावेळी की तो दिग्दर्शक भाऊ नसून या बॉलिवूडचा किंग आहे म्हणून. त्याने तिच्या दुसऱ्या हातात पाण्याचा ग्लास ठेवला आणि थोडं रागातच बोलून निघूनही गेला. ए चीप, अरे, ती मागून आवाज होत होती. ह्याला नक्की माझाच प्रॉब्लेम आहे की हा सडेलू टाईप आहे. जाणाऱ्या त्या सॅमला रागात पाहत ती बोलते आणि गोळी घेते, जे सध्या खूप गरजेचं होतं तिच्यासाठी. डोकं भयानक पेन करत होतं. जेव्हा आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीने दगाफटका केल्याचा संशय येतो तेव्हा माणूस काय करतो? आणि जेव्हा त्यात स्वतःच्या बहिणीचं भवितव्य गुंतलेलं असतं. आता शांतनूच्या निर्णयावर सर्व काही अवलंबून आहे. पुढे काय घडणार? समायराचं भविष्य कोण ठरवणार? प्रेम, विश्वास की बदला? भाग आवडला असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या ना तुम्ही कमेंट करत नाही ना लाईक करत आहात. जर तुम्ही लाईक कमेंट केल्याच नाहीत तर मला कसं कळणार की माझी कहाणी तुम्हाला आवडते की नाही? म्हणून मी म्हणते, कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात नायिकाच्या. तोपर्यंत टाटा, बाय बाय.